एक दिवस मला माझ्या मामांचा फोन आला आणि ते म्हणाले की मी आणि तुझी मामी आम्ही दोघे काही कामानिमित्त शहराकडे येणार आहोत. मग काय, आपला सख्खा भाऊ येणार म्हटल्यावर माझी आई खूप खुश झाली. ते भाऊ बहीण एकमेकांना खूप जीव लावत होते, पण मी मात्र माझ्या मामीसाठीच फक्त खुश होतो. बाबा आणि माझ्या मामांचं बोलणं झाल्यानंतर मी मामींना लगेच मेसेज केला आणि मामींनी फक्त मला हार्टचा सिम्बॉल पाठवला. मी तो हार्ट बघून खूप खुश झालो आणि आता तो दिवस आला. माझे मामा आणि मामी आमच्या घरी राहायला आले होते. माझी आई त्या दोघांना बघून खूप खुश झाली होती आणि मी फक्त मामींना बघूनच खुश होतो. त्यांना आमच्या घरी येऊन काहीच वेळ झाला होता. तेवढ्यात मामा आणि माझी आई म्हणाले की जवळच एक मंदिर आहे, आपण तिकडे जाऊ. मग मामा मला म्हणाले, तुम्ही आमच्या सोबत चला. मला मंदिरामध्ये जाण्याचा फारसा शौक नव्हता, त्यामुळे मी मामांना म्हणालो की तुम्ही सगळे जा, मला थोडं काम आहे. मग मामा मला म्हणाले, ठीक आहे, मामीला खूप कंटाळा आला आहे, त्यामुळे तुझी मामी घरीच आराम करेल. हे बोलून माझे मामा आणि आई मंदिराकडे गेले. ते गेल्यानंतर मामी लगेच मला म्हणाल्या, सूरज मी आंघोळ करून घेते, म्हणजे मला जरा फ्रेश वाटेल. मी त्यांच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि मामींना म्हणालो, ठीक आहे. मामी आमच्या घरी पहिल्यांदाच आल्या होत्या, त्यामुळे आमच्या घरातली माहिती त्यांना फारशी नव्हती. मग मी मामींना म्हणालो, मामी तुम्हाला वॉशरूम दाखवतो. आणि मी त्यांचं सामान माझ्या रूममध्ये ठेवण्यासाठी गेलो. मामी माझ्या पाठीमागे येऊ लागल्या आणि मला म्हणाल्या, सूरज मला माझ्या बॅगमधून माझे आंघोळीचे कपडे घ्यायचे आहेत. मग मी मामींच्या हातात बॅग दिली आणि आमच्या घराचा मेन दरवाजा बंद केला आणि माझ्या रूमचाही दरवाजा बंद केला. काही वेळानंतर मामी आंघोळीसाठी निघून गेल्या आणि मी माझ्या बेडरूममध्ये मोबाईलमध्ये टाइमपास करत बसलो. मला करमत नव्हतं. मला माझ्या गर्लफ्रेंडची खूप आठवण येत होती. मला गर्लफ्रेंड आहे हे मी कोणाला सांगितलंच नव्हतं, कारण कालच माझ्या गर्लफ्रेंडसोबत माझं भांडण झालं होतं. मला तिचा फोन यावा असं सारखं वाटत होतं, पण शेवटी मीच तिला फोन केला आणि तिच्याशी हळू आवाजात बोलू लागलो. 10 मिनिटांनंतर मामी आंघोळ करून बाहेर आल्या. मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत बोलण्यात मग्न होतो. त्या अचानक माझ्या रूममध्ये आल्या आणि माझं सर्व बोलणं ऐकलं. माझं लक्ष मामींकडे गेलं तेव्हा मी खूप घाबरलो होतो आणि मी मामींना म्हणालो, मामी प्लीज तुम्ही ही गोष्ट घरात कोणालाही सांगू नका, कारण माझी गर्लफ्रेंड दुसऱ्या कास्टची आहे आणि आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे. पर जातीचे असल्यामुळे घरचे तयार होणार नाहीत. तसं मामींचं कॉलेज नुकतंच झालं होतं आणि त्यानंतर त्यांचं लगेच लग्न झाल्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये जे काही असतं त्याची सर्व काही कल्पना होती. मग मामी माझ्याजवळ येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, सूरज तू प्रेम करतोस ना तिच्यावर, मग घाबरतोस कशाला? तू तुझ्या आईवडिलांना विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलंस तर ते कदाचित तुझ्या लग्नासाठी तयार पण होतील, पण तू असं लपून छपून तिच्यासोबत पळून जाऊन लग्न केलंस तर तुझ्या आईवडिलांची इज्जत मातीत जाईल आणि ते तुला आवडणार आहे का? मग मी मामींना म्हणालो, मला अजिबात असं करायचं नाही, पण मी आईवडिलांना सांगू तरी कसं? मग मामी मला म्हणाल्या, हे बघ सूरज, मी तुला या कामासाठी मदत करेल. तेवढ्यात माझी आई आणि मामा घरी आले. ते दोघे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या. हे सगळं चालू असताना मामा मला म्हणाले, मला माझ्या एका मित्रासोबत बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर जायचं आहे आणि त्यानंतर लगेच आम्हाला घरी देखील जायचं आहे. मला वेळ नाही. माझ्या ऐवजी तू तुझ्या मामीला हे शहर फिरवून दाखव. मग माझी आई म्हणाली, संध्याकाळच्या वेळेस मंदिरामध्ये सोसायटीचा प्रोग्राम आहे, मला तिकडे जायचं आहे, त्यामुळे मीही तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. त्यामुळे तू आणि तुझी मामी फक्त फिरायला जा. जेव्हा मामी बाहेर जाण्यासाठी तयार होऊन आल्या तेव्हा मी त्यांना बघतच राहिलो, कारण माझी गर्लफ्रेंड देखील मामींसारखी सुंदर दिसत नव्हती. मी मामींना पहिल्यांदाच जीन्समध्ये पाहिलं होतं. वाटेत आमच्या दोघांमध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा म्हणजे मी माझी लव्ह स्टोरी मामींना सांगू लागलो. मग मामी मला म्हणाल्या, तुझ्या गर्लफ्रेंडची भेट कधी घालून देतोस? आजचा हा चान्स सोडू नकोस, मला तिला भेटायचं आहे. मी मामीला म्हणालो, मामी तुम्ही माझ्या मनातलं बोललात, मी आता कॉल करतो आणि तिला बोलावून घेतो. मग मामी मला म्हणाल्या, इथे नको, कोणीतरी बघेल तुम्हा दोघांना. जोपर्यंत मी तुझ्या आईवडिलांशी तुमच्या नात्याबद्दल बोलत नाही तोपर्यंत तुमच्या दोघांबद्दल घरी कोणाला समजता कामा नये. मामींचं म्हणणं मला पटलं. मामी मला म्हणाल्या, तिला थिएटरला बोलवून घे, तिथे तुम्हा दोघांना कोणी बघू शकणार नाही. मामींनी सांगितल्याप्रमाणे मी तिला फोन लावला आणि मूव्ही बघण्यासाठी बोलावून घेतलं. ज्या मूव्हीला आम्ही गेलो होतो ती मूव्ही खूप रोमॅन्टिक होती. मला माझ्या गर्लफ्रेंडला बघून मामी म्हणाल्या, हिला कोण नाही म्हणेल,
तुझे आई वडील लगेच तयार होतील. हे मामींचे शब्द ऐकून मला दिलासा मिळाला. मग आम्ही तिघांनी मिळून शॉपिंग केली. माझ्या मामींचं आणि माझ्या गर्लफ्रेंडचं जुळलं होतं. त्यांची चॉईस एकसारखीच होती. मला त्या दोघींची फ्रेंडशिप बघून काहीतरी पॉझिटिव्ह फिलिंग्ज येत होत्या. माझ्या मामींनी माझ्या गर्लफ्रेंडसाठी ड्रेस घेतले होते. काही वेळानंतर मी मामींना म्हणालो, तुम्ही दोघी इथेच थांबा. मी वॉशरूमला जाऊन आलो आणि मी वॉशरूमच्या बहाण्याने त्यांच्यापासून वेगळे झालो आणि वेडिंग स्पेशल सेलमध्ये गेलो. तिथून मी एक सुंदर असा नवरीचा पोशाख खरेदी केला. जेव्हा मी तो नवरीचा जोडा घेऊन आलो तेव्हा मामीने माझ्या हातात बॅग बघितली. त्या बॅगला बघून मामी मला विचारू लागल्या की काय खरेदी केलं आहेस. तर मी म्हणालो, काहीतरी स्पेशल घेतलं आहे. आत्ताच नाही सांगणार, घरी गेल्यानंतरच सांगेन. मामींनी माझ्याकडे जरा संशयी नजरेने बघितलं, पण मी माझ्या डोळ्यांच्या इशाऱ्यानेच मामींना सांगितलं, गप्प राहायला. माझी गर्लफ्रेंड ही आमच्या दोघांकडे चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन बघत होती. तिला मी जराही भडक लागून दिली नाही की मी नेमकं काय खरेदी केलं आहे. आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं. आमचं जेवण होत नाही तोपर्यंत खूप जोराचा पाऊस येऊ लागला आणि रात्र देखील खूप झाली होती. आम्ही तिघही खूप भिजलो होतो. मी विचार करू लागलो की या पावसामध्ये घरी पोहोचणं खूप मुश्किल आहे आणि रात्र पण खूप झाली आहे. मग मी मामींना समजावून सांगितलं की आपण बाजूच्याच एका हॉटेलमध्ये रूम बुक करू आणि तिकडेच आजची रात्र काढू. पण माझी गर्लफ्रेंड तयार नव्हती. तिला लवकरात लवकर घरी जायचं होतं कारण ती मैत्रिणीकडे जाते असं सांगून आली होती. ती खूप घाबरली होती. मामींनी तिला समजावून सांगितलं आणि मामी तिला म्हणाल्या, मी तुझ्या बाबांशी बोलते, मला फोन लावून दे. मग माझ्या गर्लफ्रेंडने त्यांना तिच्या बाबांशी बोलणं करून दिलं. तिचे बाबाही लवकर तयार झाले नाहीत, पण नाईलाजाने तेही तयार झाले कारण माझ्या मामींनी त्यांना सांगितलं होतं की आजची रात्र तुमची मुलगी आमच्या घरी राहील. समोरून एका स्त्रीचा आवाज ऐकून तिच्या बाबांना संशय आला नाही. मी माझ्या घरी कॉल करून सगळी परिस्थिती सांगितली आणि आम्ही दोघे सकाळपर्यंत घरी येऊ. घरच्यांनाही खूप चिंता वाटू लागली होती, पण आम्ही दोघांनी त्यांना आम्ही सुखरूप आहोत असा विश्वास दिला होता. माझ्या आईने पण मला होकार दिला. मग आम्ही तिघे हॉटेलमध्ये रूम घेऊन थांबलो. आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी माझे ओले झालेले कपडे काढले. त्यांनीही त्यांचे भिजलेले कपडे चेंज करून नवीन कपडे घातले. माझ्या गर्लफ्रेंडला मी लग्नाचा शालू घेतल्यामुळे तिच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. तिने तो शालू घातला. मामी तिला तयार करण्यासाठी रूममध्ये घेऊन गेला. 10-20 मिनिटे गेल्यानंतर मला रूममधून ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी आतमध्ये धावत गेलो तर ती मामींवर खूप जोरजोराने ओरडत होती. मी तिला जवळ घेतलं आणि कारण विचारलं तर तिने मला बाजूला ढकललं आणि म्हणाली, सूरज, मला तुझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं. तुम्ही मला इथे किडनॅप करून घेऊन आला आहात आणि तू माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न करत आहेस. मी तुझी आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करेल. मला तुझ्यासारख्या गरीब मुलासोबत लग्न करायचं नव्हतं. माझं लग्न ऑलरेडी दुसऱ्या मुलासोबत ठरलं आहे. तो ऑस्ट्रेलियाला असतो. त्याच्याकडे खूप सारी संपत्ती आहे. तू त्याच्या पायाखालची धूळ आहेस. तू माझ्यासोबत असं काही वाईट केलंस तर मी तुला जेलमध्ये टाकेल. हे सगळं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मामी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. तसं बघायला गेलं तर मला या क्षणाला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. जेव्हा आमच्या घरातले आमच्या लग्नासाठी तयार होतील तेव्हा माझ्या गर्लफ्रेंडला तो नवरीचा पोशाख गिफ्ट म्हणून देणार होतो. पण तिने या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढला होता. पण मला आज या सगळ्या प्रकारामुळे माझ्या गर्लफ्रेंडचा खरा चेहरा समजला. मी आतून खूप तुटलो होतो कारण मी जी स्वप्न पाहिली होती ती माझ्या डोळ्यासमोर धुळीला मिळाली होती. मी डोळे झाकून तिच्यावर प्रेम केलं होतं. ती माझीच आहे असं मी गृहीत धरलं होतं. मामींना तर काय बोलायचं हेच समजत नव्हतं. आम्ही तिघांनी कशीबशी त्या हॉटेलमध्ये एक रात्र काढली आणि सकाळ झाल्यानंतर सगळेजण आपापल्या मार्गाने घरी आलो. घरी आल्यानंतर माझा चेहरा उतरला होता आणि मामी तर हा सगळा प्रकार बघून खूप शांत झाल्या होत्या. सगळे विचारत होते, तुम्ही दोघे ठीक आहात ना? पण आम्ही चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत होतो. मी आता ठरवलं होतं की कोणत्याही मुलीशी लग्न करायचं नाही. मामीने मला खूप वेळा समजावून सांगितलं, पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. एक दिवस मामी मला एका मंदिरात घेऊन आल्या. तिथे त्यांची लहान बहीण देखील आली होती. मामीनेच तिला बोलावून घेतलं होतं आणि मला म्हणाल्या, सूरज, मला तुझ्याबद्दल सगळं काही माहीत आहे आणि जे काही तुझ्या आयुष्यात झालं आहे ते सगळं माझ्या बहिणीला सांगितलं आहे. माझी बहीण तर तुला पहिल्यापासून तुझ्याच प्रेमात वेडी झाली आहे. तिला तुझ्या भूतकाळाबद्दल काहीच घेणं देणं नाही. तू तिला जसा आहेस तसं स्वीकारायला ती तयार आहे.
मी घरच्यांनाही तुमच्या दोघांबद्दल बोलले आहे आणि त्यांनी तुमच्या लग्नाला होकार देखील दिला आहे. मी मामींच्या बहिणीला याआधी कधी व्यवस्थित पाहिलं नव्हतं. ती दिसायला मामींसारखीच होती. माझं स्वप्न सत्यात उतरलं होतं, कारण मी जेव्हा जेव्हा मामींना बघायचो तेव्हा माझ्या मनात हाच विचार यायचा की मला मामींसारखी बायको मिळाली असती तर. आणि तसंच झालं. मामींची बहीण दिसायला, बोलायला, सगळ्या बाजूने त्यांच्यासारखीच होती. म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.